नमस्कार मंडळी. तर मी आज आहे कामावरती आणि पाऊस पाहू शकता तुम्ही. मी आहे आता 6th फ्लोअरवरती आहे. आमचं इथं नवीन काम चालू आहे आणि पाऊस जोर आहे. हे बघ काम रेनकोट वगैरे घालून चालू आहे. इथं खूप सुंदर असं काम चालू आहे. पण काय पावसाचा जोर खूप आहे. तुम्हाला पाऊस दिसतच असेल कदाचित किती पाऊस आहे तो. आणि आम्ही सगळं भिजलेलो आहोत. छत्रीसुद्धा पाऊस आवरत नाही, इतका जोराचा पाऊस आहे. कारण आणि हाईटवरती असल्या कारणानं आम्हाला हवा पण इतकी जोर लागत आहे. आणि तुम्हाला एक सांगायची नवीन गोष्ट माहीत आहे का, त्यांच्याच खालच्या बाजूला शेतीकाम चालू आहे. या कामापेक्षा ना आमच्या कामापेक्षा शेतीमध्ये या पावसामध्ये शेतीमध्ये काम करणं फार भारी वाटतं. म्हणजे पायामध्ये तो मऊ असा चिखल असतो आणि ती भात रोपणी वगैरे खूप सुखदायक तो एक सोहळाच असतो शेतकऱ्यासाठी. आणि असा पाऊस आणि त्याच्यामध्ये रोपण ते प्रगतशील शेतकऱ्यालाच माहिती असतं. जर आपण भाताची लावणी करत असतो, म्हणजे भात रोपण, जर काही ठिकाणी तरवा म्हणतात, काही ठिकाणी भात लावणी असं म्हणतात. आणि अशा लावणीमध्ये असा जर मुसळधार पाऊस असेल तर शेतकऱ्याला म्हणजे याच्यापेक्षा सुलभ चांगलं वातावरण कुठलंच नाही आहे. मी तुम्हाला तेही वातावरण दाखवतो. खाली इथं शेतजमीन म्हणजे शेती आहे, ती शेती चालली आहे, ते मी दाखवतो. मंडळी हे आमचं इथं काम चालू आहे हे असं. आणि इथं जोरदार मुसळधार पाऊस आहे. आम्हाला पाऊस नको आहे, पण या शेतीसाठी हा खूप सुखदायक सोहळा आहे. हे बघा इथं शेती चालू आहे आणि शेतीचं काम हे तरवा टाकलेले आहे. म्हणजे जी भात असतं, भात शेती आहे, भाताची जमीन आहे इथं. आणि हा इथं खरं तर काय म्हणतो मी, सोन्याने पिवळं झालं म्हणतात ना, हे असंच आहे. हे बघा, हे काही मजूर आहेत, ते ही शेती करतायत. आणि इतका हा म्हणजे शेतकऱ्यासाठी एक चांगला आनंदाची गोष्ट आहे की आणि आता इथं शेतीमध्ये पाणी झालेलं आहे. खूप अशी शेती आहे. हे बघून म्हणजे आणि ह्या शेतीमध्ये असा पाऊस पडणं म्हणजे भात रोपणीवेळी असा पाऊस पडणं ही चांगली गोष्ट आहे. अजून तर इतकं पाणी झालेलं नाही आहे, पण असा पाऊस येणं हे शेतकऱ्यासाठी एक सुखद अनुभव असतो. खूप सुंदर अशी. आणि इथे खूप अशी शेती आहे. इकडं पण काम चाललं आहे. त्यांना पाऊस हवा आहे आणि या आमच्या कामाला पाऊस नको असतो. पण असो, आम्ही शेतकऱ्याची मुलं, आम्ही पावसाला येरेच पावसा म्हणूया. कारण पावसाशिवाय शेतीला गत्यंतर नाही. आमची शेती, आमच्या भारतातील शेती ही पावसावर चालणारी आहे. त्यामुळे आणि शेती व्यवसाय हा आमच्या भारताचा कणा मानला जातो. म्हणजे शेती व्यवसाय खूप प्रमाणात शेती व्यवसाय आमच्या भारतामध्ये केला जातो आणि तो पूर्ण व्यवसाय या पावसाच्या पाण्यावरतीच अवलंबून असतो. त्यामुळे आम्ही पावसाला आमंत्रित करायला हवं. चला तर हा हिरवीगार शेती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट सांगा. आणि तुम्हाला ही शेती आवडते का? आम्ही सुद्धा शेतकऱ्याचीच मुलं, त्यामुळे आम्हाला तर शेती आवडते. आता शेतीपासून बऱ्याच आम्ही लांब आलो, तरी शेतीची आवड आम्हाला संपली नाही. आम्ही कधी गावी गेलो तर आमच्या शेतामध्ये फेरफटका मारतोच, 100% नक्कीच असा मारतो. आणि तुम्ही हे मारा, शेती ही जपली पाहिजे कामाबरोबर. चला तर मग हा व्लॉग आम्ही इथंच संपवतो. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आम्हाला भिजून काम करायला आवडलं असतं, पण काय ते काम आमचं ना हे सगळं कागदावरती चालतं, म्हणजे ड्रॉईंगवरती चालतं. त्यामुळे पावसाच्या पाण्यानं हे ड्रॉईंग भिजू शकते आणि ड्रॉईंग भिजली तर मग आमचं काम होणार नाही. त्यासाठी आम्ही छत्री घेतलेली, नाही तर आम्ही सुद्धा थोडं तरी भिजलो असतं पावसामध्ये. मजा आली असती भिजायला. पण चला आता मग भेटूया नंतरच्या व्हिडिओवर. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. भेटू.